Namaskar. Good evening. How are you all? Today, my second video on Grow English, which is very important. अर्थ एक, मात्र वापर वेगळा. इंग्रजीमधली सगळ्यात महत्वाची असलेली बाब तुमच्यासाठी सादर आहे ग्रो इंग्लिशच्या माध्यमातून. तुमच्यासाठी पूर्णतः मोफत. तर बघूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सी, लुक अँड वॉच. सी, लुक अँड वॉच. हाऊ कॅन वी यूज दिस थ्री वर्ड्स? व्हॉट इज द डिफरन्स? सी म्हणजे सुद्धा पाहणे, लुक म्हणजे सुद्धा पाहणे आणि वॉच म्हणजे सुद्धा पाहणे. मग वापर याचा वेगळा कसा? मराठी आणि इंग्लिश मध्ये अर्थ सारखाच निघतोय, मात्र वापर थोडासा वेगळा आहे आणि तो आपल्या डोळ्याच्या पाहण्यावरून असणार आहे. सो लेट सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन these three words. Let's use these words in your day-to-day life and make your English perfect, easy to learn and achieve your success. Yes, what is the difference between three words? See, first word is see. What is the difference? See, to become aware of something by using your eyes. What it means? Aware, माहित आहे, आपण पाहतोय ते माहित आहे, आपल्या डोळ्यांना ते माहित आहे, आपण ते सहज पाहतो. त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलंय समजून घेऊया. काय म्हटलंय? सहज पाहणे. सहज आपल्या डोळ्याला जे जे दिसतं, दॅट ऑल थिंग्स, all that works which we can see through our eyes, सहज आपण पाहतोय, सहज आपल्याला दिसतायत. that all things we can carry in verb of see. see चा वापर तिथे असणार आहे. सहज पाहतोय. what I can see now in this video, I can see in front of my eyes light board. See, I see light board in front of me. This is the example. I see camera in front of me. I see window right to my body. I see door in front of me. See the examples of this one. Whatever you can see, म्हणजे तुम्ही जे पाहू शकता, सहज तुमच्या डोळ्यांना जे दिसतं, त्याच्यासाठी कुठलेही एफर्ट्स नाहीत, तुम्हाला ते सहज दिसतायत. सो दॅट ऑल थिंग्स आर इन द सी. दॅट वन इज द एक्झाम्पल्स ऑफ सी. सी चे ते एक्झाम्पल्स असतील, तिथे तुम्हाला सी चा वापर करायचा आहे. आणखी काही एक्झाम्पल पाहूया. आय सी अ मॅन एव्हरी डे. आय सी अ मॅन एव्हरी डे. मी प्रत्येक दिवशी त्या व्यक्तीला पाहतो. आणखी एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ अदर? वी सॉ बॅड डेज लास्ट इयर. वी सॉ, आपल्याला सहज दिसून गेले. कोरोनामुळे वाईट दिवस आपल्याला सहज दिसून गेले. सहज ज्याचा वापर आहे, अवेअर ऑफ समथिंग, तिथे याचा वापर होतोय. लक्षात घ्या. आय सॉ बॅड डेज लास्ट इयर. या पद्धतीने त्या सीचा वापर आहे. ही हॅज सीन मी ऑन रोड. त्याने मला रोडवरती पाहिले. त्याला मी रोडवरती पाहिलेले आहे. ही हॅज सीन मी ऑन रोड. सहज आपण चालता चालता एखाद्याला पाहतो, सहज ती कृती होते, आपल्या नजरेत ते पडतं, आपण पाहतो आणि ते जे पाहिलेलं आहे
त्या ठिकाणी या सी या वर्बचा वापर होतोय. इट इज धिस मच सिंपल. सहज. You also can try. When you see this video, you can implement the sentences. जे तुमच्या डोळ्याला दिसेल, you can use their see verb. In your home, according to me, you can see many things when you are there in front of anything. जिथे तुम्ही असाल तिथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. And there you have to use see verb. I see mobile. I saw him on road yesterday. This type of examples. I saw a bike accident. I saw a bike accident on that road. Examples. आपण चालता चालता आपल्याला ते दिसतं, आपल्या डोळ्याला दिसतं आणि आपण ते सहज तिथे लक्षात घेतो. तिथे आपल्या डोळ्याला कुठलीही मेहनत करावी लागत नाही आणि आपल्याला ते दिसूनच जातंय. त्या ठिकाणी या सीचा वापर आहे. ॲज मच सिंपल. मला नाही वाटत यामध्ये काही अवघड आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा. इट इज सो मच सिंपल. त्याच्यानंतर दुसरा भाग लक्षात घेऊया. इन दिस वन ओनली. दुसऱ्या भागाच्या पूर्वी सॉरी फॉर इंटरप्टिंग. सी इन दिस वन मोर थिंग यू हॅव टू कीप इन युअर माइंड. एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आणि ती बाब कोणती आहे. इन दिस वन सी डिड नॉट कम इन कंटिन्युअस टेन्स और प्रोग्रेसिव्ह टेन्स. डिड नॉट कम युजली. सीचा वापर चालू काळामध्ये कधीच होत नाही. इट मीन्स सीइंग SEEING असे कधीच होणार नाही. सीइंग असं होत नाही. वी कॅनॉट यूज सीइंग वर्ब इन द टेन्स. आलं का लक्षात. जे आपण सहज पाहतोय ती चालू कृती असू शकत नाही. सो दॅट्स वाय सी वर्ब कॅनॉट कम इन प्रोग्रेसिव्ह टेन्स. Okay, now the second one. Second one also meaning is same. Pahane. But what is the difference? What is the difference? Let's think. What is the difference? And focus on this one. What is the difference? काय आहे? To turn your eyes in the particular direction. तुमच्या डोळ्यांना काहीतरी पाहण्यासाठी वळवणे. मग ते स्वतःकडून डोळ्यांना सूचना देणे किंवा दुसऱ्याने आपल्याला म्हटलं असेल की हे पहा, ते बघ, तर अशा वेळेस याचा वापर होत आहे. लुक ॲट दिस पेन. लुक ॲट मी. एक्झाम्पल्स. लुक ॲट मी. ऑलवेज लुक ऑल्सो कम विथ. हा जो लुक आहे ना तो नेहमी कोणासोबत येतो. ॲट अँड फॉर. I am looking for a job. I am looking my car key. For. It is not coming. Most of the times, generally, it is not coming alone. At तरी येतं किंवा for तरी look मध्ये येतं आणि आपल्या डोळ्याला काहीतरी पाहण्याची सूचना होते. सहज नाहीये. लुक ॲट दिस पेन. जेव्हा मी पेन सहजरित्या वरती करतो तुम्हाला दिसून जाते त्यावेळेस सीचा वापर करा. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला डायरेक्ट करतोय, सूचना देतोय, लुक ॲट मी, लुक ॲट दिस पर्सन, लुक टूवर्ड्स द बोर्ड, लुक ॲट दिस सेंटेन्स. सो लुकचा वापर डायरेक्ट करणे, डोळ्यांना सांगणे हे बघ, ते बघ, हे बघायचंय, ते पाहायचंय, अशा वेळेस लुकचा वापर आहे. दिस मच सिंपल. अँड द लास्ट वन वॉच. मिनिंग आहे पाहणे, अर्थ मात्र वेगळा आहे. इथे इन इंग्लिश हाऊ कॅन वी यूज दिस वर्ड. फॉर सम टाइम, इफ वी स्पेंड टाइम
to look something. So according to me, see the definition of that one or what it says. What it says? To look at somebody or something for a time. काही वेळासाठी पाहत राहणे. For a time. Important word. For a time. And paying attention to what happened. Paying attention to what happened. Which things are moving. Which things are moving. It means that we are continuously, attentively giving attention towards that thing. That's why तिथे आपण या वर्डचा वापर करणार आहे. I am watching lecture of Punde sir on YouTube. Watching, you are paying attention for some time, amount of time. काही वेळासाठी आपण त्या हालचाली होत असलेल्या बाबीकडे लक्ष देत असतो. I was watching TV yesterday. We watched Sensex. Sensex also moving thing आहे. हालचाली होत असलेल्या बाबीमध्ये, घटकामध्ये, वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला वॉचचा उपयोग करायचा आहे. मॅचचा स्कोअर, टीव्ही, सिरियल, एखादा गेम, या चालत असलेल्या बाबी आहेत. अँड त्याला आपल्याला कंटिन्युअसली अमाऊंट ऑफ टाइम वी हॅव टू गिव्ह टू वॉच दॅट. ते पाहण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. अँड दॅट्स वाय वी हॅव टू यूज देअर वॉच. अँड इन दिस वन, वॉच मध्ये लक्षात घ्यायचंय, फॉर सम टाइम वी आर पेइंग अटेन्शन. मग तो टाइम किती आहे ते सांगितलेलं नाहीये. फॉर सम टाइम वी आर गिव्हिंग अटेन्शन. लाईक यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ. You are watching this video. Here you are paying some attention, paying some time. Understand? So this way, the use of see, look, and watch is there. Now, I don't think you have any doubt about this one. सहज डोळ्याला दिसतंय see. आपल्या डोळ्याला डायरेक्शन दिलेली आहे, सूचना दिलेली आहे. हे पहा, ते पहा. डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये, ते पाहण्यासाठी सांगितलंय. आणि इथे काय आहे, वॉचमध्ये काही वेळ आपण तिथे घालवतोय. काही वेळ तिथे आपण घालवतोय पर्टिक्युलर गोष्ट पाहण्यासाठी. ओके, सो दिस वे वी हॅव टू लर्न अँड वी हॅव टू यूज सी वर्ड, वॉच वर्ड and look word in English to become perfect, to become a perfect English person or to become a perfect English speaker. Thank you everyone. I hope you like this video. If you like, then please subscribe my channel, share my channel and like this video. Thank you everyone.